तर आज आपण बघणार आहोत 6 महिन्यांच्या पुढील बाळांसाठी रव्याची खीर, साधी आणि सोपी. तर त्यासाठी आपण गॅस चालू करणार आहे. गॅसवर आपण छोटीशी कढई घेतली आहे. त्यामध्ये 1 ते 2 चमचे तूप घ्यायचं आहे. जळलं नाही पाहिजे, लो फ्लेम ठेवायची आहे. त्यामध्ये 1 ते 2 चमचे रवा परतून घ्यायचा आहे. नीट रवा परतून झाल्यानंतर त्यामध्ये आपण घेणार आहोत 1 ते 2 चमचा गूळ पावडर. छान असं परतून घ्यायचं आहे. कढईला खाली चिकटता कामा नये, त्यामुळे आपण त्यानंतर एक थोडंसं पाणी त्यामध्ये ओतायचं आहे आणि उकळी देऊ द्यायची. आता बघा छान अशी मस्त उकळी फुटली. थोडंसं हलवून घेतलं आहे आपण आणि थोडीशी वेलची पूड जी मी ऑलरेडी करून ठेवलेली आहे, आणि नसेल तर काय हरकत नाही, नाही टाकले तरी पण चालेल. तर आता आपण ओतणार आहोत दूध, आणि हीच खीर आपण थोडीशी पातळ केली तर खीर, थोडीशी घट्ट केली तर शिरा, अशा प्रकारे आपण आपल्या बाळाला देऊ शकतो. सो अशा प्रकारे आपली खीर रेडी आहे. गरम गरम रव्याची खीर.